नमस्कार. इकडे काय बोलायला तयार नाही तुम्ही. पाऊस इकडे पडलाय का इकडे पडलाय? शांतता जास्त दिसते तुमच्याकडे. विविध कामं आपल्या स्वतःच्या नियमित आयुष्यात चालू असतात. ती चालू असताना आपण इथे आहोत का? माहित आहे का इथे आहोत का? काय सगळेजण आहेत? चेक करू मी. डॉक्टरकडे गेल्यानंतर कसं असतं की डॉक्टर चेक करतो माणूस बरा आहे का काय आहे. तसं तुम्ही इथं आहात का ताई? नक्की. पर्स खाली ठेवा, छत्री खाली ठेवा, रिलॅक्स बसा. मी एक टेस्टिंग घेतो, त्याच्यामध्ये तुम्ही पास झाला तर तुम्ही इथं आहात, नाही पास झाला तर ओके घरी आहे, बरोबर, किंवा कुठेही आहे जे आहे ते. ओके. तर बघा आपण सुरुवातीला काय करतो, कोणीही असलं तरी आपापल्या आराध्य देवतेचं लोक काय करत असतात, वेगवेगळ्या जाती धर्मानुसार वेगवेगळ्या प्रथा असतात. कोणी भक्तीने काय करतं, मंदिरात गेल्यावर हात जोडतं. सकाळी पण बरेच जण, भलेही शास्त्रज्ञ असू द्या कोणी असू द्या, प्रत्येक जण काय करतं, आज बघा संकष्टी पण आहे, काही जण उपवास पण पकडतात. तर मी भक्ती म्हटल्यानंतर तुम्ही काय कराल, हात जोडाल. बघू जोडता येते का भक्ती? ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे आपला महाराष्ट्र किंवा कोकण कशाचं प्रतीक आहे माहितीये का? जेव्हा सरांसारखी नावं घेतली जातात ते इतिहासाचं स्वरूप आपल्याला शक्तीचं प्रतीक दाखवतं. इतिहास कुठे लिहिला? मराठवाड्यात लिहिलाय का इतिहास? जरा शिवाजी महाराजांचा विचार केला तर ह्याच पट्ट्यामध्ये आपल्याला इतिहास जास्त लिहिलेला जाणवतो. किल्ले इथंच आहेत, रायगड असेल, वेगवेगळे किल्ले आहेत, किंवा आपला राजापूरचा पण पेठ त्या काळात प्रसिद्ध होता. तर शक्ती म्हटल्यानंतर हाताच्या मुठी वळलेल्या असतील आणि अशा असतील. ठीक आहे. भक्ती, हा, शक्ती. ठीक आहे. मला वाटतंय तुम्ही समजलेलं आहे. ओके. आता तिसरी गोष्ट आहे की तुम्हाला इथं आल्यानंतर सगळे मान्यवर ज्यांनी 15-15, 20-20 वर्ष एकाच विषयामध्ये सखोल ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे समर्थ रामदास स्वामींची एक उक्ती आहे, जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. या उक्तीप्रमाणे त्यांनी जे काही त्यांच्याकडे ज्ञान मिळालंय ते जगांसाठी खुलं केलंय. पण ते घेण्यासाठी आपली कवाड उघडी पाहिजेत. जर आपण बाहेर असेल तर इथं येऊ का आपण? तर त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं आहे. कॉन्सन्ट्रेशनसाठी ध्यान केलं जातं. काय केलं जातं? ध्यान. जेव्हा ध्यान म्हणेन तेव्हा ध्यान मुद्रेत असू आपण. ओके. तिसरी मुद्रा कुठली आली? ध्यान मुद्रा. भक्ती, शक्ती, ध्यान करायचंय. असं करू नका तुम्ही. समजलंय ना तुम्हाला? भक्ती, डोळे बंद नाही करायचंय. शक्ती, ध्यान, शक्ती, ध्यान. काय झालं ताई? भक्ती, शक्ती, ध्यान, शक्ती. काय काय घडतंय काय? काय काय होतंय ताई? बोला, काही बोला. काय होतंय? तुमचं लक्ष नसल्यामुळं चुका होत आहेत. ओके. अजून दुसरी महत्वाची गोष्ट घडते. हा हा, ते पण बरोबर आहे. म्हणजे आपलं स्वतःचं लक्ष पण नाहीये. दुसरी गोष्ट अजून पण एक महत्वाची आहे, मी जे बोलतोय ते करतोय का? माणूस असा प्राणी आहे की जे बोलतो ते करत नाहीये. त्याच्यासाठी बघा, पहिला सगळ्यांनी आपण काय करू, आपला थोडासा मोबाईल कॉन्सन्ट्रेशन मिस करण्याचं काम करतो. सायलेंट करता आला तर सायलेंट करूया. ओके. सायलेंट करा म्हणजे तुमचं सगळं लक्ष इथं राहील. आता ज्याचं चुकेल तो सगळ्यांना चहा नाश्ता देईल. जर इथं नाही दिला तर घरी येऊन जेवण द्यावं लागेल. चालेल का सर? चुकवायचं नाही. सगळे रेडी आहेत का? ओके. ठेवा सगळं साहित्य खाली. पर्स पण खाली ठेवा ताई, पर्स पडेल नाही तर. ओके. रेडी? ठीक आहे. हा, मग मोबाईल हातात आहेत.
हा हा, आवाज कमी करा खाली, नाहीतर काय होईल, मी चालू करेन आणि तुमचं हे होईल. ठीक आहे. मला वाटतंय आता या वेळेला कोणी चुकणार नाही. ठीक आहे. भक्ती किती जणांकडे, 1 2 3, इकडे पण 4-5 जण, सगळे जण चुकले. ओके, म्हणजे लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेशन आपलं इथं नाहीये. ओके, आजचा अतिशय महत्वाचा दिवस आहे. आपण ज्याला आपण आपलं काय म्हणतात आराध्य दैवत मानतो, बळीराजा. ओके, त्याच्यासाठीचा महत्वाचा दिवस आहे आज. तुमचं स्वागत खरं तर पावसानं सुद्धा केलंय. पाऊस पडणार नाही लवकर असं शास्त्रज्ञ म्हणतायत, काही जे हवामान विभागाचे आहेत ते. पण आज इथं तुमचं सगळ्यांचं स्वागत झालंय, तर मला वाटतंय त्यासाठी महत्वाचा दिवस. इथं या वेळेला आता चुकू नका बघा. ठीक आहे. भक्ती, शक्ती, ध्यान, भक्ती, शक्ती, ध्यान, शक्ती. छान छान छान, सगळ्यांचं लक्ष आहे, खूप छान. मला वाटतंय करा हात खाली. तुम्ही कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. खरं तर बघायला गेलं तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा. आपला देश कृषी प्रधान आहे, तर कृषी प्रधान देश खरं तर सगळ्यात जगात हायएस्ट लेवलला पाहिजे, बरोबर. पण हे होत असताना काय घडतंय, कुठलंही पीक घेतलं, भात घेतलं, आंबा घेतला, काजू घेतलं, कुठलंही घ्या, सोयाबीन घेतलं, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सोयाबीन होतंय, ते घेतलं, तरी कुठल्याही पिकामध्ये एकरी उत्पादकतेच्या बाबतीत आपण सर्वोच्च स्थानी नाहीये. सरासरी भारतामध्ये 17 क्विंटल भात होतंय सरासरी. तेच जगाचा विचार केला, फूड अँड ऍग्रिकल्चरचा हा अहवाल आहे, फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचा. ते जगातला असा देश आहे ज्याचं नाव पण आपण ऐकलं नसेल, तो आहे ताजिकिस्तान. त्याचं 52 क्विंटल आहे. म्हणजे आपल्या किती पट आहे, आपल्या 3-4 पट आपल्याला तिथं दिसतंय त्याचं उत्पादन आहे. टोमॅटो मध्ये गेलं तर 200 क्विंटल आहे उत्पादन. तर तेच जर बघायला गेलं तर 1800 क्विंटल कुठला तरी देश आहे, स्वित्झर्लंड नावाचा देश आहे. तर मला वाटतं ही गोष्ट जी आहे ती चांगली वाटते का आपल्याला. एका बाजूला उत्पादन कमी होतंय, दुसऱ्या बाजूला आपला खर्च सुद्धा काय होतोय, दिवसेंदिवस वाढत चाललाय. मजुरांमुळे असेल, वन्य प्राण्यांमुळे असेल, हवामान बदलामुळे असेल, आपण वेगवेगळ्या निविष्ठा विकत घेतो त्याच्यामुळे असेल. तर त्यासाठी महत्वाचा दिवस आहे हा दिवस. आपल्याला काय करून देईल, 2 गोष्टी करून देईल. एक गोष्ट आपल्याला खर्च कसा कमी करायचा. हनुमंते सर मला वाटतं त्याच्यावर चांगल्या पद्धतीने हे करतील की खर्च कसा कमी करायचा. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. खर्च अधिक कसा कमी करता येईल ते, आणि उत्पादन कसं अधिक वाढवता येईल तो. आता या ठिकाणी जे काही आज तुमच्या सोबत शास्त्रज्ञ शेअर करतील ते तुम्ही शक्य झालं तर तुमच्या वहीमध्ये नोट करा, नाही झालं तर आपल्या ग्रुपवर यांचा जो काही कंटेंट असेल तो पण आपण शेअर करूया. ठीक आहे. कुणाला काही शंका असतील, प्रश्न असतील तर तुम्ही मध्ये मध्ये विचारले पाहिजे. काल आम्ही रत्नागिरीमध्ये होतो, शेतकरी प्रश्नच विचारत नाहीत. तिथं सरांनी चांगले वाण दाखवले काल. मला वाटतं शिरगाववरून सोनवणे सर आलेले, वेगवेगळी वाणं दाखवली. पण तिथं कुणाच्या मनात असा प्रश्न नाही आला, हा सुगंधी वाण नवीन तयार झालाय, मग याचं उत्पादन किती आहे, आम्ही करायचं म्हटलं तर कसं मिळेल. तर प्रश्न आपल्याला आले पाहिजेत. प्रश्न येत नाही, त्यामुळे सुद्धा उत्पादन कमी आहे. ओके, हे शास्त्रज्ञ शोध लावतात, पण त्यांचे शोध आपल्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, पण आपण आपल्यापर्यंत घेतोय का, आपण ते घेत नाही. त्याचं कारण काय, सगळ्यात महत्वाचं कारण काय त्याचं, कशामुळे आपण ते आपल्यापर्यंत घेत नाही. यांनी जे वाणं काढलेले आहेत शोधून, कुणाचं 40 क्विंटल उत्पादन आहे, कुणाचं 60 क्विंटल उत्पादन आहे, तेवढं आपल्या इथं होतं का, का नाही होत. जमीन चांगली नाही असं वाटतंय आपल्याला, त्यांची जमीन चांगली आहे असं वाटतंय. भारी आहे, एकदम चांगली जमीन आहे आपली, चांगली जमीन आहे असं म्हणतायत सर. तर लक्षात घ्या, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यांनी केलेलं ज्ञान आपल्यापर्यंत आपण घेत नाही. पहिली गोष्ट, आपण
त्यांनी जे शोधलेलं आहे ते ज्ञान आपल्यापर्यंत घेत नाही, तर ते घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. त्यासोबतच आज मी शिकलो तर रोज मला ते लक्षात राहील का? तर त्यासाठी रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण त्यांनी सांगितलेल्या गोष्टी विसरून जातो. जर एखादी गोष्ट सांगितलं, जीवामृत एवढ्या दिवसाला द्या, किंवा आपल्याला आता आज एक चांगल्या पद्धतीनं डेमो सुद्धा होणार आहे, ते बनवल्यानंतर किती दिवसाला वापरायचं, जर 15 दिवसाला रेकमेंडेशन दिलं, फुकट आहे ते, तर ते 15 दिवसाला देऊ का आपण? इकडून गेल्यानंतर वेगवेगळी कामं आपल्या मागे लागतात. आपण महत्वाचं कशाला देतो? आता तुम्ही फिल्म बघितली, बीज प्रक्रियेची फिल्म बघितली, इथून जाऊन बीज प्रक्रिया करणार का? नाही करणार. कारण आपल्याला सवय आहे का त्याची? आपण उठतो, बियाणं घेतो, पाऊस पडला की काय करतो? टाकायला सुरुवात करतो. तर सवयी हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. सवयी बदलण्यासाठी तुम्हाला 5 दिवसाला, 6 दिवसाला जे मेंटॉर आहेत, अमित सर आहेत, गीते सर आहेत, हे कॉल करतील. कॉल कसा करतील? पहिल्यासारखा येऊन तिथं कॉल करतील का? आता तालुक्यात 80 गट आहेत, 2 जण 80 गटांना जाऊन भेटी देतील प्रत्येक शेतकऱ्याला? शक्य आहे का? आता बघा, मला जर इथून, माझं गाव सातारा आहे आणि घरच्यांशी बोलायचंय, तर मी काय करतोय? डायरेक्ट फोन करतोय आणि काय करतोय? व्हिडिओ कॉल करतोय. व्हिडिओ कॉलचा फायदा काय आहे? मला तिथल्या व्यक्तीचा चेहराही दिसतोय, स्माइलही दिसते, काय सांगायचंय तेही कळतंय. मी कमीत कमी किती बोलेन? 10 मिनिटं बोलेन, 15 मिनिटं बोलेन, बरोबर? तसंच तुम्ही तुमच्या शेतातल्या गोष्टी दाखवू शकता त्या व्हिडिओ कॉलवर. अवघड आहे का हे? आपल्या घरामधून बसून आपल्याला हे दाखवायचंय. काही ठिकाणी नेटवर्क नसेल. किती जणांच्या इथे नेटवर्क नाहीये? ओके, 2, 3, 4, 5. तुमच्याकडे जर हा मोबाईल असेल तर तुम्ही चांगली गोष्ट काय करू शकता? त्याचं रेकॉर्डिंग करा. जो प्रॉब्लेम आलेला आहे त्याचं रेकॉर्डिंग करा, ती स्टेजचं रेकॉर्डिंग करा. ते तुम्ही जेव्हा पाचलला येत आहे, नेटवर्क येते, तेव्हा तुम्ही ग्रुपवर शेअर करा, त्याच्यावर प्रश्न लिहा. म्हणजे शास्त्रज्ञ सुद्धा आपल्याला त्याचं सोल्युशन देतील.